हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट ज्याच्यामध्ये सीनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी आज चॅप्टर 4 मध्ये इन्कम टॅक्सचा आपण टॉपिक 10 असेसमेंट अँड अपीलचे काही क्वेश्चन्स इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार, ज्याच्यामध्ये आपण सगळेच सब्जेक्ट जे आहे कव्हर करणार आहे. म्हणून ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, अकाउंटंटसाठी 11 सब्जेक्ट्सची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 12,500 प्लस एमसीक्यूज आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण अकाउंटिंग सब्जेक्ट जे आहे ते कव्हर केलेले आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया इथे असेसमेंट आणि अपीलचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे स्कर्नटी असेसमेंट इज कंडक्टेड अंडर. छाननी मूल्यांकन कोणत्या कलमाखाली केले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 144 ऑफ 1, section 144 of 2, read with 144 of 3, section 147 and section 144. The correct answer is second, section 144 of 3 and read with 144 of 3, because notice under 143 of 2 initiates Carnety, final order is passed under 144 of 3. Next, second, processing of return through automated adjustment under section 143 of 1 is called. कलम 143(1) अंतर्गत स्वयंचलित समायोजनाद्वारे रिटर्नची प्रक्रिया काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलर असेसमेंट, स्कर्नटी असेसमेंट, इंटिमेशन असेसमेंट अँड रिअसेसमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंटिमेशन असेसमेंट, सूचना आधारित मूल्यांकन, बिकॉज सेक्शन 143(1) इन्व्हॉल्व समरी प्रोसेसिंग, arithmetical error, incorrect claims, it return result in intimation, not an assessment order. Next, third, best judgment assessment is made under. सर्वोत्तम निर्णयावर आधारित मूल्यांकन कोणत्या कलमाखाली केले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 144, सेक्शन 147, सेक्शन 153A and section 148. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट section 144, because section 144 applies where no return field, non-compliance with notice, failed to produce account AO, make assessment to best for his judgment. Next, fourth, reassessment proceeding are initiated under. पूर्ण मूल्यांकन प्रक्रिया कोणत्या कलमाखाली सुरू होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 144 ऑफ 3, सेक्शन 147, सेक्शन 144, सेक्शन 153. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 147, कलम 147, बिकॉज सेक्शन 147 डील विथ इन्कम एस्केपिंग असेसमेंट. नेक्स्ट, फिफ्थ, नोटीस फॉर रिअसेसमेंट इज इश्यूड अंडर. पूर्ण मूल्यांकनासाठी नोटीस कोणत्या कलमाखाली दिली जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 144, 142A, सेक्शन 148, सेक्शन 144, सेक्शन 153. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 148, कलम 148, बिकॉज सेक्शन 148 नोटीस इज मॅन्डेटरी बिफोर रिओपनिंग असेसमेंट. Next, 6, time limit for issuing notice under section 148 generally is up to. कलम 148 अंतर्गत नोटीस देण्याची सामान्य कालमर्यादा किती आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 3 इयर, 5 इयर, 7 इयर, 10 इयर. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 3 years, because generally 3 years from the end of the relevant assessment year, extend up to 10 year if escape income greater than 50 lakh specified asset cases. Okay. नेक्स्ट 7, असेसमेंट आफ्टर सर्च इज गवर्न बाय. ठीक आहे. झडतीनंतरचे मूल्यांकन कोणत्या कलमाखाली होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 147, सेक्शन 153A, सेक्शन 144 अँड सेक्शन 148. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 153A, कलम 153, बिकॉज सेक्शन 153A अप्लाइज इन केस ऑफ सर्च अंडर सेक्शन 132. नेक्स्ट 8, time limit for completion of regular assessment under 143 of 3 is generally. कलम 143(3) अंतर्गत नियमित मूल्यांकन पूर्ण करण्याची सामान्य कालमर्यादा किती आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 6 month, 9 month, 12 month, 24 month. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 12 month, 12 महिने, बिकॉज जनरली 12 month फ्रॉम द एंड ऑफ रिलेव्हंट असेसमेंट इयर सब्जेक्ट टू अमेंडमेंट्स. नेक्स्ट 9th, rectification of mistake apparent from record is done under. नोंदीवरील स्पष्ट चूक दुरुस्ती कोणत्या कलमाखाली केली जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 154, सेक्शन 263,
सेक्शन 147, सेक्शन 270 आहे. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 154 because it allows correction of apparent error, arithmetically or clerical mistake. Next, 10th, revision by commissioner for prejudicial and erroneous order is under. महसुलास हानिकारक आणि चुकीच्या आदेशासाठी आयुक्तांकडून पुनरावलोकन कोणत्या कलमाखाली होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 154, सेक्शन 263, सेक्शन 264, सेक्शन 270. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 263, कलम 263 because section 263 applies when the order is erroneous and prejudicial to the interest of revenue. तसंच बघा इन्कम टॅक्सची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे थेरॉटिकल, ज्याच्यामध्ये सगळ्याच थेरी दिलेल्या आहेत प्लस असाइनमेंट्स विथ सोल्युशन्स. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11, फर्स्ट अपील अगेन्स्ट असेसमेंट ऑर्डर लाईज बिफोर. मूल्यांकन आदेशाविरुद्ध पहिली अपील कोणाकडे करता येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ITAT, हायकोर्ट, कमिशनर अपील अँड CBDT. तर करेक्ट आन्सर आहे कमिशनर अपील्स, आयुक्त अपील बिकॉज फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी इज कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. ओके. नेक्स्ट सेकंड, अपील टू ITAT मस्ट बी फिल्ड विदिन. ITAT कडे अपील किती दिवसात दाखल करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 30 days, 45 days, 60 days, 90 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 60 days. अपील टू ITAT, ठीक है, must be filled within 60 days from the receipt of order of CIT. Next 13, appeal to high court lies on. उच्च न्यायालयात अपील कोणत्या बाबीवर करता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्ट, लॉ, मिक्स क्वेश्चन ओनली अँड क्वांटम ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लॉ, कायदा, बिकॉज appeal to high court under section 260A lies only on substantial question of law. Next 14, if no return is filled and no compliance with notice, AO may pass order under. रिटर्न दाखल नाही आणि नोटिसांची पालन नाही अशा परिस्थितीत AO, ठीक आहे, कोणत्या कलमाखाली आदेश देऊ शकतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 144 ऑफ 3, 147, 144, 153 आहे. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड 144 बिकॉज नॉन कंपायलन्स लीड टू बेस्ट जजमेंट असेसमेंट अंडर सेक्शन 144. Next 15, order pass under section 143(1) of 1 can be rectified under. कलम 143(1) अंतर्गत दिलेला आदेश कोणत्या कलमाखाली दुरुस्त केला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे 147, 263, 154, 270A. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 154 बिकॉज इंटिमेशन अंडर सेक्शन 143 of 1 can be rectified under section 154. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट्स, फायनान्स अँड अकाउंट ऑल इन वन, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इन्कम टॅक्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.